गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी अरुण पाठक पुन्हा एकदा मराठीचे आहे त्यासाठी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मागच्या पिरियडमध्ये आपण बाली बेट हे पु ल देशपांडे लिखित यांचं प्रवास वर्णन समजून घेतलं होतं. मला अशी अपेक्षा आहे की ते वाचनाच्या माध्यमातून मी निश्चितच बाली बेटाची सफर करून आले असाल. आता आपण या पिरियडमध्ये वळणार आहोत त्याच्या स्वाध्यायाकडे. अगदी सोपा आणि सुटसुटीत आहे. एक वैशिष्ट्य आहे, आता इथून जे स्वाध्याय सुरू होतात किंवा याच्या आधीचे जे स्वाध्याय होते याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या मनाने जास्तीत जास्त लिहायचं आहे आणि सगळे उत्तरं हे पुस्तकाच्या आतमध्ये पाठाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला पाठाचं वाचनही करावं लागणार आहे. ते वाचन केल्याशिवाय तुम्हाला याची उत्तरं सहजासहजी सापडणार नाही. मी थोडक्यात उत्तर समजावून सांगणार आहे, कारण की सगळे उत्तरं जर समजून सांगितले तुम्ही निश्चितच पुन्हा पाठ वाचणार नाही. त्यामुळे तुम्ही पाठ वाचावा म्हणून मी पूर्ण उत्तर न सांगता उत्तरं कुठे सापडतात ते सांगणार आहे. जसा पहिला प्रश्न, खालील आकृती पूर्ण करा. जसं सायन्समध्ये असतं ना, तुम्ही डायग्राम पूर्ण करता, ट्री डायग्राम वगैरे, तशाच पद्धतीची ही डायग्राम आहे. याच्यामध्ये काय, बाली बेटावरील विविध ललित कला बाली बेटावर कोणकोणत्या ललित कला आढळतात ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याचं उत्तर हे तुम्हाला या पाठामध्ये निश्चितच सापडतं. कोणकोणत्या ललित कला आढळत असतील तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये नृत्य आहे, गायन आहे, शिल्प आहे, चित्रकला, या सगळ्यांचा उल्लेख तुम्ही करू शकता. शोधा बरं कुठं आहे. इथं पुस्तकातच आहे, पाठातच आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, बेटांचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द आणि बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द. बेटाचं वर्णन करण्यासाठी कोणकोणते शब्द वापरले आहेत तर मला असं वाटतं एक रत्नजडित कंठ्यातील कंठमणी हा शब्द महत्त्वाचा आहे. आणि बाली बेटांसाठी कोणता शब्द वापरलेला आहे, त्या कलांसाठी बाली बेटावरील तर ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ हा शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील कल्पना स्पष्ट करा. आता याचं उत्तर हे तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं आहे. प्रत्येकाचं उत्तर सारखंच येईल असं नाही, पण संबंध राहील जवळपास. बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. याची सुरुवातच तुम्हाला माहिती आहे, पाठाची सुरुवातीला त्याचं उत्तर तुम्हाला सापडतं. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. याचंही उत्तर तुम्हाला सुरुवातीच्या भागातच सापडतं. याचं उत्तर तुम्हाला सापडेल पान नंबर 49वर. ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. याचं उत्तर तुम्हाला तिथेच सापडेल, पान नंबर 49वर. प्रत्येक पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर वेगवेगळ्या पॅरेग्राफमध्ये आहे. एक वैशिष्ट्य राहतं की स्वाध्यायामध्ये जो प्रश्नांचा क्रम असतो तो क्रम हा पॅरेग्राफनुसारच असतो. म्हणजे बाबा पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सापडेल असं नाही होत, सुरुवातीच्याच पॅरेग्राफमध्ये सापडतात. निश्चित तिथे शोधा. बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. याचं उत्तर मात्र तुम्हाला पान नंबर 50वर सापडेल. तर असे उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न पहा, खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा. आता तुम्हाला एक छोटंसं चित्र स्वरूपात दिलेलं आहे, डायग्राम स्वरूपात, की बाली बेट त्याचं स्थान कुठे आहे, घरं हॉटेल्स कशी आहेत, टुरिस्ट खात्याची तत्परता कशी आहे, निसर्ग सौंदर्य कसं आहे, या बेटाचं बदलतं रूप कसं आहे, या सगळ्यांची माहिती एकत्रितपणे लिहायची आहे. तसं याची सुरुवात करू शकतो आपण की बाली बेट काय आहे तर इंडोनेशियातील बेटांच्या समूहातील बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमण्यासारखं आहे. येथील घरं हॉटेल्स ही निसर्गरम्य परिसरांनी वेढलेली आहेत. तर अशा पद्धतीने लिहायचं. सुरुवातीला वाक्यात मी सांगितलं स्थान, नंतर बोललो मी घर आणि हॉटेल्सविषयी, त्याच्यानंतर बोलायचं टुरिस्ट खात्याविषयी आणि मग निसर्ग सौंदर्य आणि बाली बेटाचं बदलतं रूप. अशा पद्धतीने ही माहिती तुम्ही पुस्तकाच्या आधारे स्वतःची कल्पना वापरून जवळपास 8 ते 10 ओळीमध्ये लिहायची आहे. लिहिता येईल नक्की. व्हेरी गुड. पुढचं आहे, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा की काय अर्थ आहे. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणजे काय तर रात्री झोपेत स्वप्न पडतात, स्वप्नांच्या दुनियेमध्ये आपण रममाण होतो आणि जाग आल्यानंतर ते स्वप्न निघून जातात. याचाच अर्थ पहाटेला स्वप्नांची समाप्ती होते असं आपण म्हणतो. आपल्याला जाग येते आणि ते स्वप्न तिथे संपतं असं आपण म्हणतो. अशाच पद्धतीने हे पुढचे उत्तर लिहायचे आहेत. जसं 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. याचा अर्थ काय आहे की लेखक हे गाढ झोपी गेले आणि त्यांना शांतपणे झोप लागली. तर हे उत्तर थोडंसं एका वाक्यात न लिहिता 2-3 वाक्यात तुम्ही लिहू शकता की लेखक तिथे रात्री पोचले, त्यांचं स्वागत झालं, त्यांना हॉटेलच्या खोलीमध्ये नेण्यात आलं, तिथे गेल्यानंतर त्यांनी प्रवेश केल्यावर त्यांना गाढ झोप लागली आणि ते झोपी गेले. अशाच पद्धतीचे पूर्ण उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत.
त्याच्या खाली आहे विचार करा आणि सांगा बाली बेटावर पक्षी का नसतील. आता हे तुम्हाला डोकं लावायचं आहे, का नसतील पक्षी. आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत, तेही तुम्ही लिहू शकता. चिमण्या का दिसत नाही तर याच्या मागे 2-3 कारणं आहेत. एक तर टी व्ही, रेडिओ, त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल रेडिएशनमुळे या चिमण्या ह्या नष्ट झाल्यात. सोबतच मैदानं कमी झालेली आहेत, ध्वनी प्रदूषण वाढलेलं आहे, पर्यावरणाचं प्रदूषण वाढलेलं आहे, त्या चिमण्यांना खाण्याकरता अन्नधान्य शहरामध्ये उपलब्ध होत नाहीत. असे विविध कारणं तुम्ही लिहू शकता. पूर्वीच्या काळी अगदी संध्याकाळची वेळ झाली की असंख्य चिमण्या एखाद्याच्या घरावरती, बगीच्यामध्ये, झाडावरती गोळा झालेल्या आपल्याला दिसायच्या. त्या चिवचिवाट ऐकू येतं. तुमच्या घरी विचारा तुम्ही, पण आता मात्र असं दिसत नाही. त्याच्यामागचे कारणं तुम्हाला लिहायचे आहेत. पुढचं आता पान नंबर 52. खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या. टुरिस्टांचा स्वर्ग म्हणजे काय? टुरिस्टांचा स्वर्ग म्हणजे काय आहे तर इथे जी काल्पनिक सृष्टी आपण समजतो स्वर्ग म्हणजे हे सगळं सौंदर्य आहे, सर्व सुख आहेत, अशा गोष्टींची जी काल्पनिक दुनिया आहे ती काल्पनिक दुनिया खरोखर इथे अवतरते. या बेटावरील प्रवासी माणसांना ते अत्यंत सुख देणारी जागा आहे असं समजलं जातं, म्हणून त्याला टुरिस्टांचा स्वर्ग असं म्हटलं असं आपण म्हणायचं. अश्राप माणसे, किर्र जंगल म्हणजे अतिशय घनदाट जंगल. अश्राप माणसे म्हणजे भोळी भाबडी, मनमिळाऊ, मनाने निर्मळ आणि अत्यंत स्वच्छ मनाची. गाणारे भाट म्हणजे जुन्या काळामध्ये राजाला गाणं ऐकण्याकरता, गाणं ऐकायची इच्छा व्हायची, त्यावेळेस तिथे रेडिओ, मोबाईल वगैरे काही नव्हतं, तर त्या व्यक्तीची जे तिथे गायन करायचे त्यांना गाणारे भाट असं म्हणायचं. तंबूतला सिनेमा, झोपेतल्या खुड्या, अशा डुलक्या, ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ तुम्ही इथे समजून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आहे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहायचे. अभंग. आता या शब्दाचे 2 अर्थ होतात. पहिला शब्द आहे न भंगणारं म्हणजे कधीही न तुटणारं, आणि दुसरं अभंग हा एक काव्य प्रकार आहे. तुम्ही संत तुकारामांचे अभंग, त्याच्यानंतर एकनाथांचे अभंग जे आहेत तो एक काव्य प्रकार किंवा छंद प्रकार, ज्याला आपण ओव्या म्हणतो. ओव्या हा एक अभंगाचा असलेला एक छंद प्रकार आहे. त्यानंतर आहे बोट. बोट म्हणजे काय? एक हाताचं बोट जो आपल्या शरीराचा अवयव आहे तो, आणि दुसरं बोट म्हणजे आपण जहाजाला सुद्धा बोट म्हणतो. तर असे 2 अर्थ तुम्ही इथे लिहू शकता. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. आता मी याच्यातला एकही वाक्यात उपयोग तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला स्वतःला करायचा आहे. ठीक आहे, मला खात्री आहे की माझे विद्यार्थी निश्चित करू शकतात. पुढे उपक्रम दिलेला आहे. पु ल देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके मिळवा, वाचवा. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की पु ल देशपांडे हे महाराष्ट्र भूषण अत्यंत विनोदी लेखक होते. अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्याचे काही उल्लेखही मी तुम्हाला सुरुवातीला केले होते. असामी, बटाट्याची चाळ, गणगोत. तर हे एखादं पुस्तक तुम्ही निश्चित मिळवा आणि वाचा. खूप मजा येते वाचण्यामध्ये. आता इथे जे दिलेलं आहे की आंतरजालाच्या साहाय्याने आशिया खंडाचा नकाशा पहा आणि आशिया खंडातील कोणकोणत्या देशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि त्या समुद्रात कोणती बेटं आहे त्याची निरीक्षण आणि नोंद करायची आहे. म्हणजे एका बाजूला एका कोपऱ्यात देश लिहायचा आहे, कोणत्या समुद्रकिनारा लाभलेला आहे ते लिहायचं आहे, तिथचं बेट लिहायचं आहे. यासाठी तुम्ही आंतरजाल म्हणजे इंटरनेटचा वापर करायचा. समजा तुम्ही लिहिलं भारत, त्याला लाभलेला समुद्रकिनारा तर अरबी समुद्र आहे, हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, तिथे बेटं कोणकोणती आहेत ते लिहायची आहेत. अशाच पद्धतीने आशिया खंडातलं लिहायचं आहे, बाकीचं लिहिण्याची गरज नाही. अंदमान निकोबार हे जे बेट आहे त्याची माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे, तीसुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून, की तिथे आदिवासी कसे राहतात, कोणत्या जमाती, त्यांना नावं काय आहेत जमातींचे, तिथचं त्यांचं जीवनमान कसं आहे, निसर्ग सौंदर्य कसं आहे आणि तिथे कोणकोणत्या सुखसोयी किंवा सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्या तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट इथे आहे की प्रेक्षणीय स्थळांच्या संदर्भात काही मुद्दे दिलेले आहेत, त्याच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचं वर्णन लिहा. मी तुम्हाला पाठाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की काय असतं की प्रवास वर्णन आपण सुद्धा करतो, लेखकसुद्धा करतात, परंतु आपण कसं आहे ढोबळमानाने करतो. ते प्रवास वर्णनाचे काही एक नियम आहेत, कोणत्या पद्धतीने वर्णन केलं पाहिजे ते नियम आहेत. तर त्याचीच माहिती तुम्हाला इथे या पद्धतीत वर्णित करायची आहे की एखादं ठिकाण तुम्ही पाहून आलेले आहेत तर या मुद्द्यांच्या आधारे ते लिहायचं आहे. मग ते काय काय लिहायचं तर स्थळ कोणतं होतं, त्याचं भौगोलिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य काय, परिसर कसा होता, निसर्ग सौंदर्य कसं होतं, त्या स्थळासंदर्भात कोणत्या आख्यायिका आहेत का, कोणत्या कथा आहेत का, आणि तिच्या लोकपरंपरा याची माहिती तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे स्थळापासून लोकपरंपरेपर्यंत अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तो सिक्वेन्स लावून तुम्हाला लिहायचा आहे. निश्चितच तुम्ही एखादं प्रवास वर्णन अतिशय छान पद्धतीने या मुद्द्यांच्या आधारे करू शकता.
तर तुम्ही जे कोणतं ठिकाण पाहिलं असेल त्याचं वर्णनसुद्धा तुम्हाला 8 ते 10 ओळीत लिहायचं आहे. मला असं वाटतं भरपूर काही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता तुम्हाला लिहायचं भरपूर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी भाषा ही वाचनाने आणि लेखनाने समृद्ध होत असते. त्यामुळे दोन्ही गोष्टी करणं तुम्हाला आवश्यक आहे. त्यामुळे वाचनाचा आणि लेखनाचा कधीच कंटाळा करू नका आणि हे पूर्ण होमवर्क तुम्ही कंप्लीट करा. निश्चितच या पाठाचा आनंद तुम्हाला मिळेल. तर भेटू मग आपण पुढच्या पिरियडला. पूर्ण कराल ना नक्की? व्हेरी गुड. भेटू पुढच्या पिरियडला.